नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 199 आणि 200. आपण अलग व्यक्ती आहोत असे आपल्याला कशामुळे वाटते? कारण आपल्याला सुरक्षित व्हायचे आहे, आपल्याला सुखी व्हायचे आहे. पण सुरक्षितता अशी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही. न मानसिक सुरक्षा न शारीरिक सुरक्षा, हे सर्व कल्पनेतच आहेत. हे सत्य तुम्हाला मान्यच करायला हवे, स्वीकारायलाच हवे. मग असे जर करता आले नाही तर अध्यात्माचा पदर धरण्यात येतो. स्वतःच्या शोधाच्या प्रयत्नात काही मिळते काय याची आपण आशा बाळगतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे काही हरवलेले नाही ते कधीच सापडू शकत नाही. तुमच्या सुरक्षितपणाच्या आणि शोधाच्या सुखामुळेच तुम्ही खरी सुरक्षितता आणि खऱ्या सुखापासून दूर दूर जाता. ह्या भ्रामक गोष्टीचा शोध थांबवा. तुम्ही तुमच्यातच सुरक्षितता व सुख ह्याच्या व्यर्थ शोधामुळे व ते न मिळाल्यामुळे अधिक दुःखी आणि अधिक असुरक्षित होता. अपेक्षा, हाव हेच तुम्हाला असुरक्षित आणि अनावश्यक स्मृतीत तुम्हाला गुंतवून दुःखी बनवतात. सुरक्षितता हा भविष्यकालीन विचार आहे. अनावश्यक स्मृती हा पण भूतकालीन विचार आहे. अनावश्यक स्मृती हा भूतकालीन विचार आहे. स्मृतीचा व कल्पना शक्तीचा गैरवापर थांबवा, मग सर्व काही ठीक होईल. म्हणून भूत आणि भविष्य हे एक मृत आहे, तर दुसरे अजून जन्मालाच यायचे आहे असे समजून ते सर्व पुसून टाका व केवळ चालू वर्तमानातच पाय रोवून उभे राहा. चिंता, भय यांना तुम्हाला त्रास देण्यास वावच देऊ नका. चालू क्षणात राहण्यास घाबरू नका. मी मग कसा राहू? सर्व संपेल, काहीच राहणार नाही. मला तर अजून खूप पुढे जायचे आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा आपण काहीच नाही आणि कुणीच नसतो, त्याच वेळी खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सुखी असतो. एक वृद्ध गुरु आणि त्याचा तरुण शिष्य गावोगावी फिरत. रात्री उशी म्हणून गुरु आपल्या जवळचे मोठे कपड्याचे एक बोचके उशाला घेत आणि दिवसभर ते बोचके धरूनच असत. सतत बोचके सुरक्षित आहे की नाही हे चाचपडून पाहत. कुणी पळून तर नेणार नाही ना याच फिकिरीत असत. याच काळजीने आणि याच भीतीने ते सदैव ग्रस्त असत आणि सारखे लक्ष त्या बोचक्याकडे असे. एक दिवस गुरु नदीवर स्नानाला गेले. ही संधी साधून शिष्याने बोचके उघडले. पाहू तरी यात काय आहे, तर आत सोन्याची वीट. शिष्य समजला. शिष्याने वीट दूर फेकून दिली आणि त्याच आकाराची दुसरी एक मातीची वीट बोचक्यात बांधून ठेवली. 1-2 महिने झाले. गुरुच्या काहीच लक्षात आले नाही. वजनाला वजन मिळाले होते, आकाराला आकार मिळाला होता, पण तीच गुरुची काळजी आणि तीच गुरुची चिंता, सतत बोचके सुरक्षित आहे ना याकडेच दिवस रात्र लक्ष. एक दिवस शिष्याला त्यांची भयंकर कीव आली. तो म्हणाला, गुरु महाराज, तुमचे भय चिंता यांना मी कधीच दूर फेकून दिले बरं का. जरा बोचके उघडून पहा ना.
तात्पर्य सांगणे न लगे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, निसर्गात गोंधळाला थारा नाही, फक्त तो मनुष्यातच आहे. कारण त्याचे आपले केंद्र हे अतिशय संकुचित असते. ते कोणतीही गोष्ट मतलबी तुकड्या तुकड्यानेच पाहू शकते. संपूर्ण चित्र कधीच पाहत नाही. संपूर्ण नकाशा कधीच पाहतात नाही व म्हणते मला मार्ग दिसत नाही. आपण प्रत्येक दृश्याला चित्राची मर्यादाची फ्रेम घालतो आणि त्याच चौकटीत जे दिसते ते तुकड्या तुकड्याचेच पाहतो. चित्र हे चौकटीशिवाय असू शकत नाही, पण दृश्य हे नेहमीच चौकटीत नसते, म्हणून ते चित्रा इतके आकर्षक वाटत नाही. चौकट आली की काहीही आकर्षक दिसते. एखादा चेहरा चौकटीत खूपच आकर्षक दिसतो, पण तो जर तसा चौकटहीन दूरचा असो की जवळचा असो, जेव्हा पाहिला जातो तेव्हा तो इतका आकर्षक वाटत नाही जितका तो चौकटीत दिसतो. कारण चौकट नसली तर आजूबाजूचा फापट पसारा पण आपल्याला पाहावा लागतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, आपण एखाद्याचा आवाज ऐकतो, पण तो काय म्हणतो हे आपल्याला कळत नाही, कारण ती भाषा आपल्याला येत नाही. मग आपण म्हणतो हा फक्त बडबड करतो आहे, पण चूक आपलीच आहे. ही बडबड ही एखादी सुंदर अशी कविताही असू शकेल. भाग 200. स्वरूप ज्ञान म्हणजे आपला उगम शोधून आपण तो उगमच होणे. स्वरूप ज्ञान म्हणजे आपला उगम शोधून आपण तो उगमच होणे. प्रत्येक लाट समुद्रात विलीन होण्याकरताच, समुद्र होण्याकरताच आहे, तसे हे समजा. जन्म झाला, मृत्यू झाला, पण कोणी आले नाही, कोणी गेलेही नाही, इतकेच घडले. बालकाचा जन्म झाला व म्हातारा मेला. शुद्ध जाणीवेत काहीच बदल होत नाहीत, काहीच बदल झाला नाही. प्रकाश झोतात जे काही दिसते त्यात अनेकानेक बदल घडू शकतात, पण प्रकाश झोतात मात्र कुठलाही बदल होण्याची व्यवस्थाच नाही. पदार्थ बदलतात, त्यांना प्रकाशित करणारा प्रकाश मात्र बदलत नाही. सूर्यप्रकाशात रोपटी वाढतात, सूर्यप्रकाश नसला की ते कोमसतात, पण सूर्यप्रकाश मात्र जसा आहे तसाच असतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आपण इतके अधाशी आहोत की आपण विचारतो, मी आहे ही जाणीव गेल्यावर काय उरते? काही उरत नसेल तर मी आहे याच्या चौकशीची, याच्या शोधाची काही गरज तरी आहे काय? पूर्णत्वाचा शोध, उत्क्रांतीची कल्पना, ह्या सर्व कल्पना अधाशीपणामुळेच आल्या आहेत. प्रथम स्वतः गोंधळ करायचा आणि मग सुव्यवस्थेबद्दल बोलायचे. सुव्यवस्था नाही समजताच सुरक्षितता शोधायची. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचा स्वतःपासून झालेला वियोग हेच तुमच्या भीतीचे मूळ कारण आहे. तुमचा स्वतःपासून झालेला वियोग हेच तुमच्या भीतीचे मूळ कारण आहे. व काहीही करून आपले सातत्य टिकवून धरायचे अशी स्वतःबद्दलची अभिलाषा हेच तुमच्या इच्छेचे कारण आहे. तुम्ही याची गल्लत होते हे कारण आहे. पण कशापासूनही भयभीत होणे हे केवळ गैरसमजामुळेच असते. इथे देह आणि तुम्ही याची गल्लत होते, कारण धोका देहाला असतो, तुम्हाला नाही. सर्व कल्पना ह्या बाहेरून तुमच्यात येतात आणि तुमच्यातल्या त्या नसतात. मी देह आहे ही कल्पना बाहेरून आली आहे. हिचा त्रास वाढला, ही नको. आता हिच्या विरोधी मी देह नाही, मी ब्रह्म आहे ही कल्पना बाहेरून आणा. वस्तुतः दोन्ही कल्पना आहेत, ह्या मिथ्या आहेत, बाहेरून आलेल्या आहेत. ह्या दोन्ही कल्पना एकमेकाविरुद्ध उभ्या केल्या जातात. नंतर काम झाले की त्या मात्र फेकून द्याव्या लागतात. दोन्ही कल्पना मिथ्या आहेत, पण एकीमुळे दुसरी जाते, दुसरीमुळे पहिली जाते. शेवटी दोन्ही बिनकामाच्या ठरतात. हे नीट समजावून घ्या.
हे नीट समजून घ्या की कोणत्याही कल्पना तुमच्या स्वतःच्या नाहीत. तुमच्याच प्रकाश होतात, त्या येतात आणि जातात. पण तुमच्या प्रकाशत्वावर त्या काहीच परिणाम करू शकत नाही. अशा प्रकारे तुम्हीच तुमच्या चिंतनाचा, ध्यानाचा विषय झाले पाहिजे. स्वतःला समजून घेणे म्हणजेच आपल्या मूळच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच स्थित होणे. अशा प्रकारे स्थित होताच आपल्या चुकीचे मूळ आपल्यालाच आहे, आपल्यातच आहे हे कळेल. आता एकच काम करा. श्री महाराज म्हणत, मी आहे यातील फक्त आहे याच्या मुळाशी जा. चिंतन करा. मी आहे हे काय आहे? अगोदरचे असणे पण काय आहे? त्याला उगम आहे की नाही? जीवनात त्याला काही स्थान आहे की नाही? असे चिंतन करा. असे चिंतन करणे हे एखाद्या विहीर खणण्यासारखे आहे. ती विहीर खणताना आपण जे पाणी नाही असे जे आहे ते आपण बाहेर फेकत राहतो. कुठपर्यंत? पाणी लागेपर्यंत. पाणी लागले की आपण पाणी बाहेर फेकत नाही, थांबतो. जीवनदायी पाण्याचा झरा हाती आला. आता काय पाहिजे? मूर्तिकार एखाद्या ओबडधोबड पाषाणापासून जेव्हा मूर्ती घडवतो त्यावेळी ती पण मध्ये मध्ये आलेला अनावश्यक पाषाणाचा भाग पाषाणातून काळजीपूर्वक काढून टाकतो, अतिशय सावधपणे, आणि शेवटी सुबक मूर्ती प्रगटताच काम थांबवतो आणि छन्नी हातोडी फेकून देतो.